श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, उपकार तर प्रत्येक जण कोणावर ना कोणावर तरी करत असतोय, पण त्याची जाणीव कोणाला असते का, हा प्रश्न आपल्याला पडतोच ना. मन देखील आपलं स्थिरावत राहतं, पण श्रोते हो, कोण कोणाला कोणत्या क्षणी मदतीला येईल हे आपण कोणी कधी सांगू शकत नाही. श्रोते हो, आपण साऱ्या जणांनी ती कथा वाचली, मुंगी आणि शिकाऱ्याची. ती एवढीशी मुंगी त्या कबुतराला वाचवते. आणखी एक गोष्ट आपण वाचली, सिंह आणि उंदराची. ती गोष्ट आपल्याला माहितीच. म्हणून श्रोते हो, कोण लहान असो की मोठा असो, प्रत्येक जण आपल्या कामी येत असतोय, पण त्याची जाणीव राखणं हे मात्र आपलं काम असतंय, आणि त्यालाच तर कृतज्ञता म्हणत असतात. श्रोते हो, गरीब व्यक्ती देखील श्रीमंत व्यक्तीच्या कामी येऊ शकते. फक्त आपल्याला उपकाराची जाणीव असली पाहिजे. ती आपण नक्की ठेवूया, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीभ हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूनं अमृत आहे, तर दुसऱ्या बाजूनं विष आहे. म्हणून तिचा वापर जपून करावा. काम केल्यानंच माणूस थकतो असं नसतं. कधी कधी काही विचारांचं ओझं सुद्धा माणसाला थकवणारी असतात. त्रासाची रात्र काढल्याशिवाय आनंदाचा दिवस उजळत नसतो. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठं माहिती असतं की ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो. खोटेपणा, धोका देणं, नाटक करणं, या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्की देतील, पण याची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावी लागेल. आपलं वर्चस्व नसलं तरी चालेल, परंतु अस्तित्व जरूर असलं पाहिजे. जबाबदारीच्या वाटेवर मनाला आणि पायाला रुतलेल्या काट्यांकडं दुर्लक्ष करावं लागतं. अजिबात कोणाला एक्सप्लेन करत बसायचं नाही. आपल्याला माहिती आहे आपण बरोबर आहोत, मग विषय संपला. कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसानं कधीच करू नये. असह्य झालं तर आलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाही, त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथं थांबून स्वतःच्या सुखाला दुःखाचं आमंत्रण देऊ नका. अपेक्षा संपल्या की मन शांत आणि हलकं होतं. सौभाग्यानं जे मिळतं त्यानं 7 पिढ्यांचा उद्धार होतो, आणि जे हिसकावून मिळवलं जातं त्यानं 7 पिढ्यांना भोगावं लागतं. आयुष्य सोपं नसतं. जास्त बोललं तर वेडा, कमी बोललं तर अहंकारी, आणि कामाचं बोललं तर मतलबी समजते दुनिया. हक्काचे नसतानाही मिळवण्याची इच्छा म्हणजे महाभारत, आणि हक्काचं सोडून निघून जाणं म्हणजे रामायण. ज्यांना प्रगतीचा टप्पा गाठायचा असतो त्यांना दुसऱ्यांच्या चुका काढण्यास वेळ नसतो. मात्र ज्यांना काहीच करायचं नसतं त्यांना मात्र चांगल्या बाबतीत सुद्धा दुसऱ्यांच्या चुकाच दिसून येतात. दुसऱ्यांना समजून घेण्याच्या अगोदर स्वतःच प्रथम समजून घ्यावं.
जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होत असतं. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. जिवंत असताना आई वडिलांना चांगलं जेवायला द्या. मेल्यानंतर पाणी पाजणं, 10वं करणं, 13वं करणं, श्राद्ध करणं हा फक्त देखावा असतो. निर्मळ मन फक्त नारळाचं असतं. बाकी प्रत्येकाच्या मनात थोडा तरी मळ असतोच. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं. कोणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही. म्हणून बोलताना जरा विचार करूनच बोला. कारण कोणी कितीही जवळचा असला तरी परक करताना क्षणभर देखील विचार करत नाही. काही ठराविक कालावधीनंतर प्रेम नसतं करायचं. जबाबदाऱ्या पेलून कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. भावनेत वाहत गेलं की मग बाजार उडतो आयुष्याचा, माणसांचा, स्वप्नांचा आणि उरलेल्या जिंदगीचा सुद्धा. बाईची कूस आणि पुरुषाचा खिसा जर रिकामा राहिला तर जग जगू देत नाही. समोरच्याला जर आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही अशी जाणीव करून दिली की त्याला आपली कदर राहत नाही. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता. आणि तुमच्या सवयी तुमचं भविष्य नक्कीच बदलू शकतात. वेळोवेळी मिळालेल्या अनुभवातून माणसाची मानसिकता भक्कम होत जाते. लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली की लोक फुकटचा मास दाखवतात. त्यामुळं ज्याला त्याला त्याच्या लायकीत ठेवायचं. स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्यानं अस्वस्थ होणारी माणसं किती आहेत हे मोजण्याची गरज नाही. दुसऱ्यांची इच्छा आणि गरज ही पुरी करता आली नाही म्हणून अस्वस्थ होणारा एखादाच असतो. किती सजलं सवरलं तरी नवऱ्याशिवाय सौंदर्याला निखार नाही. त्याची नजर पडेपर्यंत त्या रूपाला आकार नाही.